तुमचा उपवास आहे का? नाही? ठीक आहे. पण जेव्हा केव्हा असेल ना तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा. साबुदाणा खिचडीपेक्षा एक स्टेप वरती. गोल्डन, क्रिस्पी आणि अगदी व्रत फ्रेंडली. साबुदाणा थालीपीठ. नमस्कार मंडळी, मी संयोगिता चौधरी. स्वागत आहे तुमचं आपल्या या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे द ग्रेट भारतीय किचन. चला तर मग सुरुवात करूया. पण पुढे जाण्याआधी आपल्या मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: भिजवलेले साबुदाणे, एक उकडलेला बटाटा, तूप, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, मिरची, लिंबाचा रस, जिरं आणि मीठ. चला तर मग बनवूयात. भिजवलेला साबुदाणा घेऊया. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, मिरची आणि जिरीची एक पेस्ट करून घेतली आहे, ती आहे अशी टाकूया. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर आपल्याला हा बटाटा ह्याच्यामध्ये स्मॅश करायचा. तर ह्याचं मी एक मिश्रण करून घेतलंय, हे जरा बाजूला ठेवूया. हा एक पेपर घेतलाय मी, जे आपण रेग्युलर थालीपीठ करतो ना त्यासाठी जसा घेतो तसाच आहे. हा ठेवूया इथे आणि ह्याला तूप लावून घेऊया, म्हणजे थालीपीठ खाली चिकटत नाही. आणि त्यानंतर ह्याच्यातलं थोडंसं मिश्रण काढून घेऊया आणि हे थापूया. तूप मध्ये मध्ये थोडंसं लावूया. आता हे थापून झालंय. तुम्हाला ज्या आकाराचं हवं त्या आकाराचं तुम्ही करू शकता. हे बघा. आता एक पॅन घेऊया आणि हे परतून घेऊया. आता मी इथे एक पॅन ठेवून घेतलाय, हे चालू करूया. पॅन गरम झाला की आपण ह्याच्यामध्ये तूप टाकूया. तर थालीपीठ टाकूया. आता हे छान असं गोल्डन होईपर्यंत हे पलटू नका, कारण ते तुटायची शक्यता असते. वरून थोडंसं तूप टाकून घेऊया आपण. तूप टाकल्यापासून इतका खमंग वास येतो ना, बासच. मला सांगा, तुम्हाला उपवासाचे पदार्थ बोरिंग वाटतात का? म्हणजे मला पण आधी वाटायचे, पण जेव्हापासून मी हे ट्राय केलं ना, मला बोरिंग नाही वाटत. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नाही बोरिंग वाटणार. आता जोपर्यंत हे बनतंय आपण दुसरं थालीपीठ थापून घेऊया. छान आता भाजत आलंय ते. आता हे मस्त गोल्डन क्रिस्पी असं भाजून झालंय. आता हे साईडला काढून ठेवूया आणि दुसरं थालीपीठ टाकूया.
हे मस्त मी आता भाजून घेते आणि प्लेटिंग करते. तर तयार आहेत आपले साबुदाणा थालीपीठ. मी हे दह्यासोबत सर्व केले. तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. मस्त झालेत. तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच टेस्टी रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, म्हणजेच आपल्या द ग्रेट भारतीय किचनमध्ये.